सुंदर मनामध्ये भरली आपलं पाणी. वहिनी मी जरा जाऊन येतो. कुठे चालले तुम्ही? लतीला भेटायला चाललोय, येतो. पण तेवढंच नाही बोलणार, येतो. बोल की दौलत, तुला काय प्रॉब्लेम आहे? पुढं काय आलं? कशाचं? प्रपोज केलं होतं ना अभ्यानं, पुढं काय आलं? ते नाही म्हणले. का? का म्हणजे मिस नाशिक आहे मी. असं कोणाला बिहा म्हणेन का मी? आणि तो हायच कोण? दीड दमडीचा फालतू इंजिनियर. त्याला हो म्हणन का? मी त्याला म्हणलं होतं का आता मी लग्नाचा विचार नाही करत, मला मिस महाराष्ट्र व्हायचं. ते झाले का मग मी बघेन लग्न करायचं का नाही ते. मग माहितीये का पुढं काय झालं? काय आलं? तो अभि आहे ना, तो माझ्या आई बाबांकडे गेला आणि त्यांनी माझ्या आई बाबांचे पायच धरले आणि ओक्सा बोक्षी रडायला लागला. म्हणला का मला तुमच्या मुलीला नांदवायचंय, माझं लग्न लावून दे तिच्याशी. माझे आई बाप भोळे बाबडे, त्यांना वाटलं का बुवा बहिणी बहिणी जावा जावा म्हणून गुन्ह्या गोविंदानं नांदतील. मग काय हो म्हणले ना ते आब्याला. मला कोणी विचारलंच नाही. पुढं माहितीये का काय झालं? काय आलं? त्याचं लग्न झालं असलं तरी बी त्याच्या मनामध्ये अजून इच्छा आहे. मला सारखा त्रास देतो. मला म्हणतो त्याला तिला आहे ना बापूकडे धाडतो मी आणि मग आपण दोघं लग्न करू म्हणून. आणि मी ना नाही म्हणलं ना त्याला तर माझ्या दीदीला छळतो तो. आता तूच मला सांग दौलत, हे ऐका लग्न झालेल्या माणसाला मिस नाशिक लाईन देईल का? हा बी आहे ना, हा बी एक नंबरचा ना अलकट आणि चालू माणूस आहे. मला किती त्रास देतोय तो. आता ना त्याच्या डोक्यामध्ये वेगळंच खूळ आलंय. काय? मला म्हणतो की लग्न टिकवतो लती बरोबरच आणि माझ्या बरोबर रिलेशन ठेवतो म्हणून. रिलेशन कळतं ना तुला? हा तेच ना, म्हणजे लाईक नातं टाईप. येडावलाय का रे तू? तुला ट्रान्सलेशन नाही विचारलंय मी. रिलेशन म्हणजे फिजिकल वालं रिलेशन. आपण मिस नाशिक तुम्ही आता तूच सांग काय करू मी? एकीकडे माझ्या बहिणीचा संसार आहे आणि दुसरीकडे माझी इज्जत. दोन्ही बी अवघड जागेचं दुखणं झालंय बघ. तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करते मी, बाकी काही नाही. पुराशी काही बोलू बी शकत नाही. माझ्या दीदीचं सासर आहे ना, काही झालं तरी म्हणून एकटी सहन करते सगळं. हरकत नाही, करेन मी सहन सगळं. शेवटी माझ्या दीदीचा संसार वाचावा म्हणून मला स्वतःची कुर्बानी ही द्यावीच लागणार. कशाला कुर्बानी द्यायची? तुम्हाला सारखी कुर्बानी द्यायची? तुम्ही चला माझ्या बरोबर. त्या आबाचे 2 तुकडे करून नाही फेकून दिलं ना, आई शपथ बापाचं नाव नाही लावणार मी मिस नाशिक. आणि त्या ढोलीला पण कळू दे ना, लई टिमकी वाजवती ना ती. मा नवरा असाय कळू दे ना तिलाही. काय शेण खाऊ नवरा येते हा. भांगार जो गोडा होऊन स्वतःचं लगीन झालेलं असताना दुसऱ्याच्या पोरी बाळीवर नजर ठेवून लाज नाही वाटत त्याला. फायनल आहे, मर्डर फायनल आहे माझ्या हातून. कुणाला घाबरतो, कुणाच्या बापाला नाही घाबरत दौलत.
काल हळू बोलायचं मी. आणि तुम्ही ही गोष्ट मला आधी का नाही बरं सांगितली मिस नाशिक? तुम्ही एकट्याच काल दुःख सहन करत राहिल्या इतके दिवस, एकट्याच काल रडत राहिले तुम्ही. टेन्शन नाही घ्यायचं बरं. दौलत तुमच्या बरोबर टेन्शन नाही घ्यायचं. पहा तुम्ही त्या हलकट आभ्याला आणि त्या ढोलीला कसा धडा शिकवतो ना, कसा वटणीवर आणतो ना, पहा तुम्ही. बाबू राधे ये बैस बैस. काय म्हणतो पोरा? काय नाही, तुम्ही काय म्हणता? बरी का तब्येत? हा बरं आहे ना मी. आणि तुझी बायको माझी लय काळजी घेते. माझी बायको नंतर, आधी लेक आहे ना तुमची. माहितीये मला, मी बापूंची लेक आहे ते. अगं लते चिडती काय ना तू? चांगलंच बोलला ना तो. मी कुठे चिडले? मी तर असंच म्हणले. नवऱ्याचा हिर झाला ना का बायको अशी चिडचिड करी ती. सासरी पाठवून आता तिला. नवीन लग्न झालंय. अगं मी तर तिला केवळ जा म्हणतोय. कधी येणार आहे तू घरी? लते आता तुझा नवरा आलाय ना, जा त्याच्या बरोबर. मी ठणठणीत आहे आता. बापू अजून बी तुम्ही नीट बरे झाले नाहीये. जरा चालल्यावर लगेच थकवा येतो तुम्हाला. अगं बापू आव्हान आजीला बी गुडघ्यामुळे उठबस होत नाही ना. मी मामींशी बोलले, मी त्यांना सांगितलंय अजून 2-3 दिवस जोपर्यंत तुम्ही नीट बरे होत नाही मी तिथं जाणार नाही. मामी मला म्हणल्या राहाय म्हणून. हा मग ठीक आहे की, एवढं काय एक्सप्लेनेशन देऊ राहिली तू? सहज विचारलं मी. अबे स्वयंपाक होता आलाय, आता जेवणच जा. ए नाही नाही नाही, आजी जेवायचा घाट नको घालू, आईनं केलं असेल. हे पाणी पाहिजे होतं, कोरडं पडली होती कशा. आणते मी. नाही तू कायला, मी घेतो की. एकदा म्हणलं ना आणते मी. कायला तू एवढं काम करू राहिली, मी घेतो ना. कायला तुला त्रास? मला आण त्रास? मला काही त्रास होत नाही. थांब इकडे आणते. घेतो मी. ते लवबड का काय म्हणतात ना. चला मायावर चला. दौलत मी असं नाही करू शकत. काबर नाही करू शकत? काय झालं? का म्हणजे काय, माझी बहीण आणते त्या घरामध्ये. आपण तुम्ही आताही जर सहन करत राहिले ना तर असाच त्रास देत राहील तो आब्या तुम्हाला. तुम्ही का बरं सहन करायचं? एक दिवशी चाप बसेल पाहिजे ना त्याला. नाही पण माझ्या बहिणीला त्यांनी घरातून हाकलून दिलं म्हणजे. आज कस करतील? काय फोडून ठेवी ना मी त्या बेवड्यात. नाही 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 नाही, माझ्या बहिणीचा संसार आहे ना रिस्क मध्ये टाकून मला न्याय नकोच आहे. मी सगळा त्रास सहन करेन पण माझ्या बहिणीच्या संसाराला काही होऊ नाही देणार मी. तू जा आता दौलत. मी करीन सगळं एकटी सहन. नाशिक त्या आबाईने तुम्हाला रडवेलं ना मिस नाशिक. आई शपथ, हा दौलत त्याला रडविल्याशिवाय राहणार नाही बरं. टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. घाबरले ना मी अभ्या. का? काय भूत बीत दिसलं काय माझं? भूत जिता जागता तो दिसला मला. बसून प्यावं म्हणते आई पाणी.